धूप दे क्या बात आहे जसराज, वा 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 वा. फयाजताई, तुमच्यासारखी अष्टपैलू अभिनेत्री पण योग्य न्याय मिळाला, आता मिळत नाही असं वाटतं. एकंदरीत तुम्हाला आता तुमच्या आवाजाचा वापर केला जात नाही चांगल्या प्रकारे. मला म्हणजे माझं म्हणजे ते शल्यच आहे की मला जे येतं म्हणजे जे माझं गाणं किंवा माझा अभिनय किंवा माझं नृत्य, मला असा रोलच मिळाला नाही गेल्या 44 वर्ष करायला. तेंडुलकर असताना मी एकदा तेंडुलकरना म्हटलं असतं होतं की माझ्यासाठी एक चांगलं नाटक लिहा ना तुम्ही. म्हणाले लिहू की म्हणाले. मी म्हटलं तर कधी लिहिणार, आता माझी म्हटलं 50 झाली, म्हणजे ही 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. तर ते म्हणाले त्या वयात लिहू, ज्या वयात तुमचं वय असेल तेव्हाच तसं लिहीन मी नाटक. तर नाही आलं खरं, म्हणजे मला जसं हवं तसं मला कामच नाही मिळालं. पण संगीतकार सुद्धा आजचे जे आहेत त्यांनी देखील तुमच्या आवाजासाठी काही केलेलं नाही. नाही काय आहे की माझं असं म्हणणं आहे की त्यावेळेला मी जयदेवजींच्याकडे गायले, मदन मोहनजींच्याकडे गायले. वाह काय बात आहे. मग R.D. बर्मन, S.D. बर्मन कडे गायले, वसंत देसाईंच्याकडे गायले, C. रामचंद्रांच्याकडे गायले. जरी असलं तरी मी जेव्हा अंतर्मनामध्ये असं मी विचार करते की हिरोईनला जो आवाज लागतो तर तसा माझा नाहीये आवाज, चढा आवाज नाहीये किंवा सॉफ्ट म्हणू किंवा असं बारीक श्रील ज्याला म्हणतो तसे आवाज माझा आवाज नाहीच आहे तसा, थोडा ढाला. पण आजच्या तारखेला जेव्हा रेखा भारद्वाज सारखा गायिका पण मला मिळालं तर मी जरूर गाईन. मग तू मला दिलंस तर मी जरूर गाईन. झालं, मी डन केलंय, मी तुम्हाला सांगतो आता. तर मी नेहमी तिचं गाणं ऐकते, हो ना, तेव्हा मला असं वाटतं अरे आपण असं गाऊ शकतो, पण आपल्याला कोण विचारणार आहे. आणि हल्लीचं जे एक ट्रेट म्हणजे गाण्याचं जे एक चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपण कुठे बसतो का. पण म्हटलं नाही, तुम्ही बसत नाही, तुम्ही उभा राहता, इतक्या मोठ्या आहात. तर अगदी मला जरूर आवडेल तुझ्याकडे गायला. सुबोध, ज्या वेळेला आता बालगंधर्व चित्रपट तुझ्या डोक्यात आलं की मला बालगंधर्वांची भूमिका करायला आवडेल, तू त्या स्क्रिप्टवरती अभ्यास केलास, विचार केलास आणि मग लोकांकडे फिरलास की बाबा मला अशा प्रकारची भूमिका करायची आहे. त्यातून तुला नितीन देसाई तुझ्या नशिबाने भेटले, मग त्यातून तुला झीशी बोलणं झालं, तुझं इतर माध्यमांशी झालं. मग त्यावेळेला तू नाही सांगितलंस की जर का एवढा सगळा तू अभ्यास केलास, मी अजून दिग्दर्शकाचं देखील काम केलं, मग मला सिनेमा दिग्दर्शित करू द्या. रवी जाधवला आणायची कल्पना का? नाही, मला सिनेमा माध्यम आणि नाटक माध्यम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नाटक दिग्दर्शन मी केलेलं आहे, सिनेमा सिरियल मी केलेलं नाहीये. आणि बालगंधर्वांसारखा विषय मला माती करायचा नव्हता. त्यापेक्षा जो चांगला दिग्दर्शक आहे, ज्यांनी काम केलंय, ज्याचा त्याच्यावर अभ्यास असेल, त्या मीडियमवरती अभ्यास असेल, त्यांनी ते केलं तर तो अजून जास्त चांगला न्याय त्याला देऊ शकेल. त्यामुळेच मी त्याला सांगितलं की मला दिग्दर्शक तू जो सांगशील तो आणि तुला जे पटेल ते, मला फक्त त्याच्यातली भूमिका करायची, कारण त्याच्यात भूमिका करण्यातच माझं अख्खी ताकद जाणार आहे. तर मी दिग्दर्शन कधी करू? मला तर तुला खूप प्रश्न विचारायचे आहेत, पण मला असं वाटतं की त्यातले बरेचसे प्रश्न मी हा कार्यक्रम संपल्यानंतरच तुला विचारणार आहे, बरोबर ना? हा, तर आता प्रेक्षकांना मात्र काही प्रश्न जे इथे विचारता येण्यासारखे आहेत ते विचारूया त्यांना. भयाजी, मला तुम्हाला पुन्हा नव्याने नाटकात बघायचं आहे, तर नवीन काय बघायला मिळेल का? जर नाही, मला रसिक प्रेक्षकांमध्ये नेहमीच विचारतात तुम्ही काय करता, संगीत नाटक करता की नाही, चांगलं करा हो, आम्हाला तुम्हाला पाहायचं आहे. पण चांगले आता आपल्याकडे कुणी आलं तरच मी हो म्हणेन ना. प्रश्नच हा, म्हणजे कुणी निर्माते जर माझ्याकडे आले की बाबा हे नाटक आहे चांगलं, तुला करण्यासारखा रोल आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे माझ्या या वयाला शोभेल वगैरे असं सगळं, तर असं जर असेल तर माझी इच्छा आहे अजूनही करायची. पुढचा प्रश्न. फैयाजी, तुमच्या गाण्याला आजपर्यंत सर्वात चांगली दाद कुणाची लाभली? मी माझं कुठलंही गाणं गात असेन कट्यारमधलं तर पहिली दाद वसंतरावांची असायची आतून. सहज जरी आपण विंगेत बघितलं तरी असं करायचं वसंतराव. आणि माझं नाटक बेगम अख्तर जेव्हा पहिल्यांदा कट्यार काळजात घुसली बघायला आल्या शिवाजी मंदिरला, आणि सगळ्यांना माहित आहे त्या चेन स्मोकर होत्या, 1.25 तास पहिला अंक बसल्यात बाई, आणि त्या असताना असह्य झालं होतं. कधी एकदा तिथे जाऊन पहिल्यांदा वसंतरावांना त्याने सांगितलं की पहिले जरा 2 कश लगा के आते हैं हम.
आणि मग आल्यानंतर रडायला लागल्या हो. कारण लागी करजमा गटार मी म्हणताना, आणि ते मास्तरांना सुचलं मात्र ते बेगम अख्तरांच्याच गाण्यावरनं, कोयलिया मतकर पुकार लागी करजमा कटार. हे मास्तरनी प्रस्तावनेत लिहिलेलं आहे की त्याच्यावरनं मला हे सुचलं. इतकं बोललं जातंय सूर हवा लगेच पाहिजे. कुठलं काय म्हणू लागी करज. अच्छा सावरिया से नैना हो गए चार हराम लागी करे जुआ कटार लागी करे जुआ कटार कटार लागी करे जुआ कटार करे जुआ में करे जुआ में लागी करे जुआ कटार. आणि बेगमजींचं ज्या गाण्यावरनं त्यांना सुचलं ते गाणं. कोयलिया मत कर पुकार कोयलिया कोयलिया मत कर पुकार करे जुआ लागी कटार कोयलिया. पुढचा प्रश्न. सुबोधजी, तुम्हाला आतापर्यंत अनेक सुंदर मुलींची प्रेमपत्र आली असतील, तर त्यातीलच एखादं भन्नाट असं प्रेमपत्र सांगा ना प्लीज. क्या बात है. प्रेक्षकांनी आज म्हणजे कत्लेआम यहाँ होने वाला है. बस दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. ते कसं हे मी प्रेमपत्रातनं आता सांगतो. माझ्याकडे येणारी प्रेमपत्र साधारणतः असे असतात. प्रिय सुबोध दादा. बर, पुढचा प्रश्न. सुबोधजी, तुम्ही सुबोध जी जी आहे, जी आलाय, जी आलाय. तुम्ही अनेक मालिकांमध्ये काम केलंय, तर त्याच्यामध्ये बहुतेक करून तुमचे लग्नाचे सीन असतात, तेव्हा तुम्ही दुसऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र किंवा हार घालता, तेव्हा घरी गेल्यानंतर तुमच्या बायकोचं काय रिॲक्शन असतं? बायकोला आता खरं आहे, बायकोला तर सवय झाली आहे बघायची. आता माझ्या मुलाची रिॲक्शन असते. म्हणजे एक मालिका मी आता करतोय ज्याच्यात एकीबरोबर माझं लग्न होतं आणि त्याच्यानंतर दुसरी बरोबर मी हॉटेलमध्ये जातो, तर माझा मुलगा त्याशी ते सिरियल बघत होता. तो म्हटला, रे बाबाला काय वेळ लागले का आई? ती ताई कुठे गेली? त्याच्यावर असते, तिच्यावर लग्न झालं, ती ही कोण आता? असं तसं झालं. त्यामुळे त्याला आता सगळे असे अनेक वेगवेगळे प्रश्न पडतात बाबाचं काम बघून. त्यामुळे मंजिरीला आता सवय झाली, पण मुलाच्या मनात अनेक प्रश्न. आता ती वेळ आलेली आहे ज्या सेगमेंट मधल्या ज्या भागासाठी फेअर अँड लवली गुप्तेटीत हे गुप्तेचा अख्खा कार्यक्रम लोक श्वास रोखून बघत असतात, आणि तो म्हणजे दिल से हराव. सुबोध पासून सुरुवात करूया. सुबोध, पाहूया तू कोणाला फोन लावतोस. तो मूळ पुरुष कसा असतो आपल्या घराण्याचा, तसा मूळ अभिनेता जो माझ्यातला आतला आहे. बर, त्याला आता मी फोन लावतो. वा. हॅलो, झोपलायस काय? नाही, जागा गेला असेल तर सॉरी. झोप. आरामात, काय घाई नाही. हा, अच्छा, उठलायस? नाही, काय नाही. तुला सांगायचं होतं की तू मला मध्ये म्हणाला होतास की सगळं मनापासून प्रामाणिकपणे अभिनय केल्यावरच साध्य होतं, तर तसं राहिलेलं नाही आता काही. परवाच दिवशी माझे 2-3 एपिसोड आले लोकांसमोर आणि लोक ओळखायला लागले मला आता. सया वगैरे सगळं छान फोटो बिटो काढतात, येतात, तुमचे एपिसोड बघितले म्हणून सांगतात. छान चाललंय सगळं. पैसे मिळतात त्यातनं. हो,
तुला जे वाटत होतं तसं धकाधकीचं राहिलेलं नाही आता. शारीरिक कष्ट खूप आहेत, पण बाकी आता तसे कष्ट राहिलेले नाहीत अभिनयातले वगैरे. हा, पाठांतर चांगलं असलं की होतं आजकाल. नाही 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 तितकं अवघड राहिलेलं नाही आता. तुला जे वाटत होतं सुरुवातीच्या काळात की खूप अवघड असेल वगैरे, तर तसं राहिलेलं नाही. मुळात काय, आता गरजा बदलल्या आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा तुझं पाठ व्हावं लागतं, तू वेळेत यायला लागतोस, तुला इतर गोष्टी जमतात का ते लक्षात द्यायला लागतं. मी तुला गाणं येतंय का, तुला डान्स येतोय का, तुला घोडा चालवता येतोय का, तुला अजून काही फाईट सीन्स येत आहेत का, हे सगळं झाल्यानंतर उरलं तर तुला अभिनय येतो का हे बघतात. आता सोपं झालंय सगळं. हां, नाही नाही तू म्हणतोस तसं काही अवघड राहिलेलं नाही. आणि बाकी आता सामाजिक जाणीवा, वेदना वगैरे ह्यांना वेळच नसतो रे. दिवस रात्र शूटिंग चाललेलं असतं, त्याच्यातनं मिळाला वेळ तर आपण स्वतःचा विचार करायला पण वेळ नसतो, कारण उद्याच्या तारखा कोणाला दिल्यात, परवाच्या कोणाला दिल्यात, याच्यासाठी सगळा वेळ जातो. सामाजिक जाणीवा वगैरे आता असं काहीच नसतं म्हणजे. हो, नाही ना, तू झोप. मला तुला फक्त सांगायचं होतं की तू म्हणतोस तशी अवघड परिस्थिती आता नाहीये, ती फार सोपी झालेली आहे. त्यामुळे आता तू झोपलास तरी चालेल. तुला तर तेव्हाच उठवीन मी जेव्हा जीवन गौरव घ्यायची वेळ येईल, तेव्हा तुझी गरज लागेल मला. हा, तोपर्यंत झोपलास तरी चालेल. फॅन्टॅस्टिक. पणशीकर आहेत का? कोयलिया हा, मत कर द्या. कोयलिया मी बोलतेय फैयाज. अहो, काय झालं की तुम्ही आजारी असल्याचं कळलं होतं मला, पण मी सोलापुरात होते, एका गाण्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. हो, बोलता येत नाही का तुम्हाला? ठीक आहे, मीच बोलते, तुम्ही नका बोलू. काय ना पणशीकर, आता जिथं कुठं तुम्ही असाल तिथं तुम्ही ऐकत असाल. 44 वर्ष नाट्यसंपदा आणि माझा असा ऋणानुबंध होता. तुमच्या अनेक नाटकात मी कामं केली. ज्यावेळेला मी आले त्यावेळी तुम्ही मला महाराष्ट्राचा गहिरा स्वरविलास असं काहीतरी तुम्ही नाव द्यायचे माझं. आणि माझं म्हणजे सुमतीबाई धनवट्यांनी माझं नाव संगीता ठेवलं होतं. तुम्ही म्हणालात नाही, ती फैयाज या नावानंच काम करेल रंगभूमीवर. आणि तुम्ही फैयाज याच नावानी मला, म्हणजे मी अश्रूंची झाली फुलेमध्ये वगैरे मी काम केलं. पण काय आहे ना, नियती अशी असते ना, क्रूर असते. हो, तो सगळा काळ आता माझ्या डोळ्यासमोर येतोय. गेली 2-3 वर्ष आपल्यात थोडासा संवाद नव्हता. काही असतील काही समज गैरसमज. एक कुटुंब म्हटलं की भांडायला भांडं लागतं, थोडे वादविवाद होतात. तसं तुमच्या माझ्यामध्ये थोडासा विसंवाद झाला होता. मी बोलत नव्हते तुमच्याशी. घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीशी आपण भांडतो आणि आपण आबोला धरतो, तसा मी आबोला तुमच्याशी धरला होता. पण तुम्ही तो सगळा आबोला दूर केला आणि मोठ्या मनानं विष्णुदास भावे पुरस्कार मिळाल्यानंतर तुमचा मला सकाळी पहिला फोन आला आणि मला म्हणालात की माझ्या संस्थेतल्या 2 स्त्री कलाकारांना हा मिळालेला आहे पुरस्कार. आधी सुधाताईंना मिळाला होता आणि मला म्हणाले, पोरी तू खूप छान बोलतेस, तू जा विष्णुदास भावेंविषयी सगळी माहिती गोळा कर, ती माणसं फार चांगली आहेत सांगलीची, तिथं जा आणि तू तिथे जाऊन चांगलं बोल, तो पुरस्कार घे. मला खूप म्हणे आनंद झालाय. बाकी बरी आहेस ना? हे नेहमी तुमचं पालुपद असायचं, बरी आहेस ना? आता ही बरी आहेस ना म्हणायला आज तुम्ही नाही आहात. सातत्यानं मला पावलोपावली तुमची आठवण येते तुमच्या शोकसभेला. कारण तुम्ही ज्या दिवशी असं सगळं मला कळलं, मला सगळ्या पत्रकारांचे फोन यायला लागले तेव्हा मला कळलं. पण मी स्वतः आजारी होते सोलापूरमध्ये, मी नाही येऊ शकले. मी शेवटचा अंत माझ्या आयुष्यामध्ये ज्यांना ज्यांना मी आदर्श मानलं त्यांच्या कुणाचंही मला अंतदर्शन झालेलं नाही. ना वसंतराव देशपांडेंचं, ना बेगम अख्तरांचं, ना तुमचं. पण ते जे प्रेम आहे, ती जी आपुलकी आहे, जो आपलेपणा आहे, त्याला मात्र मी पारखी झाले. ऐकताय ना तुम्ही?
वो जो हम ठेवते. में तुम में करार था, तुम्हें याद हो के ना. फयाजताई, तुम्हाला एक मात्र नक्की बोलून बरं वाटतं ना? फोन आत्ता लावला, तुम्हाला बरं वाटलं ना? हलकं वाटतं का नाही? तिकडून ते ऐकतात असं मला सारखं जाणवत होतं. तर छान राऊंड असतो आमच्याकडे रॅपिड फायर. तर रॅपिड फायर खेळताना पुन्हा एकदा सगळं आपलं जे ब्रेन मेंदू असतो सगळं असा हातात मुठीत घ्यावा लागतो. आणि सुबोध, बघूया तू तुझा मेंदू कसा हातात पकडतोस. अडचणीत आणणारे असे नव्हेत, पण अडचणी निर्माण करणारे. एका शब्दात उत्तरे द्या असं आहे. आणि पळून जाता येत नाही ना इकडे, म्हणजे हे नाही, दिस इज नॉट अलाउड असं नाही म्हणतात. हा प्रश्नच चुकीचा आहे वगैरे. सुबोध, आवडता दिग्दर्शक रवी जाधव की संजय सुरकर? संजय सुरकर. आवडती मालिका वादळवाट की अवंतिका? वादळवाट. आवडतं नाटक कळा या लागल्या जीवा का चंद्रपूरच्या जंगलात? चंद्रपूरच्या जंगलात. आवडती सह अभिनेत्री पूर्वा गोखले की आदिती सारंदर? पूर्वा गोखले. आणि आवडता गायक कोण पर्याय असतील? राहुल आणि शौनक. क्या बात आहे, पर्याय तर बरोबर ओळखलेस तू. अडचणी आणणारे प्रश्न मला माहिती आहेत. राहुल का शौनक? तूच सांग. शौनक. अब आपकी बारी है. काय विचारतोस देव जाणे. आवडतं नाटक कट्यार काळजात घुसली का तो मी नव्हेच? अर्थात कट्यार काळजात घुस. आता आवडते अभिनेते प्रभाकर पणशीकर की वसंतराव देशपांडे? वसंतराव देशपांडेंची फारशी नाटकं मी पाहिलीच नाहीत. अच्छा. म्हणजे त्यांनी मी जिंकलो मी हारलो मध्येही काम केलं असं ऐकिवात होतं मी जेव्हा आले तेव्हा. आणि नंतर त्यांनी जी 2 नाटकं व्यावसायिक केली, म्हणजे बंध रेशमाचे म्हणा किंवा आणखी 1-2 केली, पण ते असं कट्यारला पास सुद्धा होऊ शकलं नाही असं. पण मी पणशीकरांचे रोल मी सोलापूर पासून पाहत आले होते. सो आवडते अभिनेते ते पणशीकर. आजच्या पिढीची कुठली गायिका आवडते? म्हणजे लाईट का क्लासिकल? लाईट. पर्याय आहेत ना? हा. पर्यायानुसार म्हणजे तुम्ही दोन्ही माहिती असाव्या तेवढी तरी अपेक्षा आहे मिनिमम. बेला शेंडे आणि वैशाली माडे? मला बेला शेंडे. कोण जास्त खुपत, हिमेश रेशमिया की अन्नू मलिक? दोन्हींपैकी मी कोणालाच मार्क्स देणार नाही, सांगावं लागेल तरी पण. दोघंही खुपतात. दोघंही खुपतात. सारेगमप जे आमचं होतं त्याच्यामधल्या लिटिल चॅम्प्स मधली 2 गायिका मधली कोण तुम्हाला आवडते? एक जी जिंकली ती कार्तिकी गायकवाड का दुसरी मुग्धा वैशंपायन? नाही, मुग्धा वैशंपायन लहान, तिचं जे वय आहे त्या वयाच्या मानाने बरी गात होती, म्हणजे बोलणेस वगैरे. पण हिचं थोडंसं, ही सगळ्या प्रकारची गाणी छान गायली म्हणजे कार्तिकी, त्यामुळे कार्तिकी गायकवाड. सुबोध, एवढं बालगंधर्वांचा चित्रपट स्वतः गायलायस वगैरे की नाही? नाही रे, चालायचं पिक्चर आमचा, चालवायला पाहिजे. पहिल्याच दिवशी ह्याचा आवाज ऐकून बंद नको पडायला. आनंद भाटे पुण्यातला जो गायक आहे, ज्याला लहानपणीच आनंद गंधर्व ही पदवी मिळाली होती किंवा किताब मिळाला होता, त्यांनी बालगंधर्वांसाठी मला प्लेबॅक दिला आणि अप्रतिम आनंद गायलाय, फारच सुंदर गायलाय. बालगंधर्व आम्हाला कसे गातात ते ऐकायचं आहे. काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा फुईला भार, ज्वानी छाया मळ्या मंदी फिरतीच पाणी, बघायला गवतिक आलं नाही.